महावैष्णव ज्ञानराज श्री गीताजीवर व्याख्यान करत असताना 13व्या अध्यायामध्ये आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात, स्तुती करतात. पण सद्गुरूंची स्तुती करत असताना त्यांच्या चरणारविंदाची स्तुती करतात. पहिली पौर्णिमा आपण जी पहिल्या पौर्णिमेला जे गुरुपूजन केलं केले परिवाराच्या घरी, त्यानंतर ही दुसरी पौर्णिमा आणि कधीतरी शेवटची पौर्णिमा गुरु भेटीची. तो सूर्य आपल्या जीवनामध्ये उदय पावणार आहे. प्रत्यक्ष सद्गुरूंचं दर्शन भाविकाला होणार. त्या ठिकाणावरती आपण काही विशेष चिंतन या वर्षीच्या पौर्णिमेसाठी सुरुवात केलेली आहे आणि त्या अनुषंगानेच आपण प्रागट्योत्सवाच्या दिवशी दर्शन या विषया संबंधामध्ये अभंग श्रवण केलेला आहे. काय अभंग होता? धन्य आजिले झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले कुठे. आणि पुढं झाले समाधान पायी विसावले मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले कुठे. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. आणि ही पौर्णिमा कोरडे परिवार, सोरडकर परिवार, वैष्णवांच्या घरी आपण करतो. वैष्णव निवास इथं येणाऱ्याला वैष्णवाची भेट होणार आहे. इथं येणाऱ्याला वैष्णवाचं दर्शन होणार आहे. वैष्णव कोणाला म्हणतात, विष्णुदास कोणाला म्हणतात, हे पाहिजे असलं तर या घरी यायचं. एवढं आदर्श जीवन आता परिवाराला, आतापर्यंत आदर्श जीवन जगलाच आहे परिवार. पण वैष्णव निवास, वैष्णव सदन हे जर नाव या वास्तवाला प्राप्त होत आहे तर जिम्मेदारी परिवाराच्या सदस्यांची खूप मोठी वाढलेली आहे. आणि ही परिवार, हा परिवार ती जिम्मेदारी सांभाळण्यासाठी योग्य आहे. म्हणून काय नाव द्यावं वास्तूला असं विचारणा झाल्यानंतर हा परिवार या नावाला शोभून अशा प्रकारचं वर्तन करू शकतो का, याचा एक दिवस आणि एक रात्र विचार केल्यानंतर वैष्णव सदन, वैष्णव निवास म्हणून आपण वैष्णव निवासात बसलो आहोत. आणि स्वाभिमानाने, अस्मितेने, अहंकाराने नाही, पण स्वाभिमानाने, अस्मितेने, मनुष्याने अभिमानाने कधीच वर्तन करत जाऊ नये. स्वाभिमान आणि अस्मिता प्राण गेला तरी सोडत जाऊ. आपल्या धर्माची अस्मिता, आपल्या वर्ण यातीची अस्मिता, स्वाभिमान, मी देवाचा भक्त आहे ही अस्मिता, हा स्वाभिमान, मी सद्गुरूंचा केला आहे, दास आहे ही अस्मिता, हा अभिमान, हा स्वाभिमान कधी सोडत जा. विचारलं नाही समोरच्याने तरी सांगावं मी हरीचा दास आहे. आणि समोरच्याला कळावं हे हरीचे दास आहेत. याच्यासाठी कंठी गळ्यामध्ये असली पाहिजे. अलंकार नसले तर हरकत नाही.
आणि वैष्णवाचा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे तुळशी माला. संतांनी वर्णन करताना सांगितलंय, ग्रंथांनी वर्णन करताना सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं विस्तारपूर्वक वर्णन आलं 9व्या अध्यायामध्ये. माझे भक्त अस्मिता आणि स्वाभिमान पूर्वक समोरच्याला कळेल अशा पद्धतीने आपली वेशभूषा आणि केशभूषा करतात. आम्ही जी कंठी, आम्ही जी तुळशी माला धारण करतो हे हरीचं भूषण आहे. आम्ही हरीचे दास आहोत, आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे. अस्मिता आहे. आम्ही ललाटावरती कुंकुम, अष्टगंध, गोपीचंदन, बुक्का जे लावतो हे आमच्या देहाची शोभा वाढावी म्हणून नाही लावत. हे आमच्याही लक्षात यावं की आम्ही वैष्णव आहोत आणि तुमच्याही लक्षात यावं की हे वैष्णव आहेत, हे हरीचे दास आहेत, हे भगवत भक्त आहेत. आणि एवढं करूनही जर समोरच्याला नाही कळलं तर समोरच्याला म्हणावं, कुणाशी बोलतोय? वैष्णव आहे मी हरीचा दास आहे, मी भगवत भक्त आहे. प्रगट करावी आपली भक्ती. यानी आपलीही मजबूती वाढते, आपल्या श्रद्धेची मजबूती वाढते, आपल्या निष्ठेची मजबूती वाढते, आपला निर्धार आणि आपलं कर्तव्य पारमार्थिक याची जाणीव होत असते. म्हणून ही पौर्णिमा आपण वैष्णव निवासात करत आहोत. तसं तर वैष्णव निवास काल किंवा आज आपण याला नामाभिधान केलेलं आहे, पण वैष्णव आपण पिढ्याचे आहोत. असं कुणी म्हणेल पिढ्यांचे कसे काय वैष्णव आहोत, मध्ये मध्ये काहीतरी आमच्याकडून इष्टानिष्ट कर्माचरण झाल्याची शक्यता आहे. पण पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म. आईने केलेला परमार्थ, वडिलांनी केलेला परमार्थ, कन्येकडे आलेला परमार्थ. लाईटचं प्रॉब्लेम ते बंद करून टाकायचं. आई वडिलाची पुण्याई कन्येकडे ज्या वेळेला हस्तांतरित होते, आई वडिलांचा सहवास, आई वडिलाची संगती, आई वडिलाचे संस्कार ज्या वेळेला कन्येवरती होतात आणि ती बिचारी सासरी जाते, त्यावेळेला तिच्या अंतःकरणामध्ये जो भगवंताबद्दल भाव, श्रद्धा, निष्ठा, तिला मायबापाच्या सहवासामध्ये घडलेल्या परमार्थ, भक्ती, ती सगळं घेऊन सासरी जातात. अनुकूलता जर का तिच्या भक्तिभावाला जर मिळाली तर परिणाम काय होतो? मातृकुल आणि पितृकुल हे दोन सुसंस्कारित कुळ जर का एकत्र आले तर त्या गृहस्थाश्रमामध्ये परमार्थ विकसित होतो, विकास पावतो. काही वेळेला जीवनामध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतात की काही मंडळी म्हणतात आमचे मायबाप हे परमार्थ वगैरे भक्ती, भजन, पूजन हे करत होते, पण आम्ही थोडं उशिरा भजनाला लागलो. असं होतं. भजनाला उशीर झाला तर हरकत नाही, पण भजनाला लागलो आपण ही त्यातल्या त्यात फार मोठी जमेची बाजू असते.
असं म्हणतात ना, सबेरे का भूला शाम को उसे भूला नहीं कहते. उठायला उशीर झाला ही गोष्ट खरी आहे, पण झोपेतच आयुष्य गेलं ही गोष्ट चांगली नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला जरी एखादा जागा झाला, शहाणपण आलंच, तरी तो धन्य होऊ शकतो. धन्यतेला काळाची मर्यादा नाही, भावनेची मर्यादा आहे, निष्ठेची मर्यादा आहे, निर्धाराची मर्यादा आहे. म्हणजे पराकाष्ठा व्हावी लागते. श्रद्धेची पराकाष्ठा, भावनेची पराकाष्ठा, भक्तीची पराकाष्ठा, म्हणजे प्रेमाची पराकाष्ठा, तपाची, हे सगळ्या गोष्टीची पराकाष्ठा ज्या वेळेला होते त्यावेळेला भगवत प्राप्ती होते. ती पराकाष्ठा होत नाही म्हणून विलंब आहे. आपण त्या सर्वश्रेष्ठ त्याच्या ते मापदंड जे असतं ना, ते ताप वगैरे तपासतात ना, किंवा ब्लड प्रेशर वगैरे चेक करतात, शुगर चेक करतात, ते म्हणतात तुम्ही नॉर्मल आहात, मिनिमम आहात. बरं, ओके, ठीक आहे. आता हाय आहे, हाय म्हणजे तुम्ही शेवटची, आता थर्मामीटर फुटून जाईल इतकं तापले तुम्ही, म्हणजे त्याची क्रॉस लिमिट क्रॉस करून गेलं. तसं आज असलेली श्रद्धा, आज असलेली निष्ठा, आज असलेला विश्वास, ज्या वेळेला आपली ती मर्यादा सोडून ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला भगवत प्राप्तीचा क्षण असतो. दर्शनाचा क्षण असतो. सहजतेनं ज्या वेळेला आपण भाव दर्शन करतो त्यावेळेला तेवढाच त्या अभंगाचा अर्थ किंवा तेवढाच त्या ओवीचा अर्थ असतो असं नसतं. सहज शब्दार्थ आपल्याला समजण्यासाठी ओवीचा भावार्थ आपल्या लक्षात यावा याच्यासाठी सहजतेने अर्थ केला जातो. तर आईची पुण्याई, वडिलांची पुण्याई, आता कालही बोलताना सांगितलं, धन्य आहे ते आजोबा. मी पाहतो तेव्हापासून बरं का, तसं माझ्या आधी भजन चाललेलं होतं, पण भजन पाहतो तेव्हापासून मला आश्चर्य वाटतं. माझ्यासारख्याला तुम्ही महाराज म्हणतात, पूजा अर्चा करतात, दर्शन घेतात, आणि मला कळतंय की भजन त्यांचं खूप जास्त आहे. आणि सहयोगी तसा पक्का भेटलेला आहे. पतिव्रता आणि पतिराज. आयुष्यामध्ये खूप काही करायचं असतं असं या भ्रमात राहत जाऊ नये. खूप काही करायचं नसतं आणि खूप काही होताना दिसतं, ते केवळ भगवत भक्तीचा प्रभाव असतो. आपण खूप काही करायला जातो ही गोष्ट खरी आहे, खूप मिळवायला, खूप जमवायला जातो ही गोष्ट खरी असते, आणि त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते ही गोष्ट खरी असते. पण त्याने भौतिक सुख समाधान आपल्याला प्राप्तच होईल असं काही म्हणता येत नाही. पण त्यापेक्षा लक्षणीय पटीत भगवान नारायणाची जर का कृपा असली, नारायणीची कृपा जर का असली, भगवतीची कृपा जर असली, तर भौतिक आणि आध्यात्मिक जीवन हे विकसित होतं, विकास पावतं. काही न करता सुद्धा अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. तुकोबराईने भजन अष्टमहासिद्धीसाठी नाही केलं, धनासाठी नाही केलं, धान्यासाठी नाही केलं, कपड्या लत्त्यासाठी नाही केलं, घरादारासाठी नाही केलं. पण आपण भजन त्याच्यासाठी जरी करत नसलो तरी ती आपल्याकडे येतच असते. ते कुठं जात नाही. प्रारब्धाने प्राप्त होणं
आणि भगवत भक्तीनं भावाने प्राप्त होणं. तर प्रारब्धाने जे आपल्याला प्राप्त होईल त्यापेक्षा लक्षणीय पटीने मुष्टीभर पवयासाठी गाव सोन्याचा दिला. एक मुष्टीभर पवये भगवंता सुदामदेवाकडचे भगवंताने सेवन केले. एक मुठभर पोह्यामध्ये, एक मुठभर कोरड्या पोह्यामध्ये, एक मुठभर कोरड्या पोह्यामध्ये जे 12 घरून मागून आणले ते घेऊन देवाने एवढं द्यावं का? शाळा शिकला नाही म्हणून बरं आहे, देवाला व्यवहार कळत नाही म्हणून चांगलं आहे. देव जर तुमच्या माझ्यासारखा बुद्धीचा झाला ना तर काही देणार नाही. आपली वासना नको आहे, आपली आशा नको आहे, आपली तृष्णा नको आहे, आपल्याला हे नको आहे. आपल्याला देव पाहिजे. पण देव जर का आपल्याकडे येईल त्याला म्हणून भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा विकसित आणि ते असा विकास असतो महाराज जो बाधक नसतो, जो ताप देत नसतो. कितीही संपत्ती वैष्णवाकडे येऊ द्या ती ताप देत नाही, व्यसनात खर्च होत नाही. पाप कृतीमध्ये ती संपत्ती एक छदाम सुद्धा खर्च होत नसते, आपोआपच. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः हे सांगत असताना चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे देविका असे तिचे. राया तेथ पटक, सौजन्य तेथ स्वैरिक. देव जिथं धर्म असतो, दया तेथ धर्मो, धर्मो तेथ सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. देव कुठं असतो त्याचा ऍड्रेस सांगितला, पत्ता सांगितला. जिथं देव असतात तिथं सगळ्यात अगोदर श्री. 6 ऐश्वर्यामध्ये पहिलं ऐश्वर्य कोणतं आहे? श्री. श्री म्हणजे महालक्ष्मी. देव सुद्धा अवतार घेत असताना महालक्ष्मीला सोबत ठेवतो. तुझ्याशिवाय माझं कार्य नाही सत्य महालक्ष्मी. कधी कधी मनुष्याला असं वाटतं की आम्ही उशिरा भजनाला लागलो. भजनाला उशिरा लागायचा लागलो, कोणी म्हणतं मी लवकर लागलो. भजन किती वर्ष केलं याच्यापेक्षा भजनाने काय प्राप्त झालं याच्यावर लक्ष गेलं पाहिजे. 1000 वर्ष भजन केलं, काय मिळालं? काय मिळवलं? काही नाही. कशाला 1 किलो टाळ, कशाला 200 ग्राम केली, कुठून कुठून व्यर्थ गेलं भजन. पारमार्थिक दृष्टिकोनातून व्यर्थ झालं. म्हणून आईची पुण्याई, वडिलाची पुण्याई, आजोबाची पुण्याई, आजीची पुण्याई. जगामध्ये कोणाचंही कौतुक होऊ महाराज. वैष्णवाचं कौतुक वैष्णव करतात. भक्त भक्त जाणतात, संत संत जाणतात, देव देव जाणतात, भक्त देव जाणतात, देव भक्त जाणतात. ज्याची कदर त्यालाच असते.
वैष्णव सुद्धा वैष्णव दिवस न त्या दिवशीच्या वळीमध्ये पाहिलं जय जय व श्रुती उदारी प्रसिद्धी अनुव्रता आनंदी वैशती श्री गुरूंच्या दृष्टीला नमस्कार केला. श्री गुरु काय, श्री गुरूंची दृष्टी काय, श्री गुरु काय, श्री गुरूंचे पाय काय, श्री गुरु काय, श्री गुरूंचा स्पर्श काय, श्री गुरु काय, एकच आहे. पण तरी सुद्धा दृष्टी ही त्यांच्या सगुण देहातून बाहेर पडलेली असते. ते पाहतात कशाने? त्यांच्या डोळ्यावर. याचा अर्थ डोळ्यातून दृष्टी बाहेर पडते. म्हणजे त्यांचं हे महात्म्य आहे आणि विशेष करून त्यांच्या दृष्टीचं हे महात्म्य आहे. मग दृष्टीचं महात्म्य, दर्शनाचं महात्म्य, प्रसादाचं महात्म्य, त्यांच्या संकल्प शक्तीचं महात्म्य, त्यांच्या चरणारविंदाचं महात्म्य. श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसोनी ठाय, तर एवढे भाग्य होय उन्मेषासी. एवढे भाग्य होय उन्मेषासी. उन्मेष नाम आनंद, पारमार्थिक आनंद, न विटणारा आनंद. काही असो तरी आनंदात, काही नसो तरी आनंदात आनंद. तई एवढे भाग्य होय उन्मेषासी. असं म्हणत असताना याला थोडं उलट सुलट आपण करू शकतो. आपल्या चिंतनासाठी तसं माऊलींचं हे जे चरण आहे वा ओवी आहे, श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसोनी ठाय. जर आणि तरची भाषा केलेली आहे. जय श्री गुरूंची पायाला जर का एखाद्याच्या हृदयामध्ये जागा मिळाली, श्री गुरूंच्या पायाला एखाद्या भाविकाच्या हृदयामध्ये जागा मिळाली आणि ते चरण जर का त्या भाविकाच्या हृदयामध्ये स्थिर झाले, तर मग भाग्याला काही कमता नाही. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. पारमार्थिक दृष्टिकोनातून भाग्याचा उदय हे संत चरणाच्या परिणाम स्वरूपात, कर्माच्या परिणाम स्वरूपात नाही, प्रारब्धाच्या परिणाम स्वरूपात नाही. की श्रीगुरूंच्या चरणारविंदाला आपल्या हृदयामध्ये विराजमान त्यांनी केलेलं असल्यानं ते श्रीगुरूंचे चरणारविंद आहे. तिथं 6 ऐश्वर्य आहेत. श्रीगुरु काही माणूस आहे का? एखाद्या वेळेला असं होऊ शकतं बहुतेक जगामध्ये की माणसाला आपण सद्गुरू मानतो, पण काही वेळेला असं होऊन जातं की ज्याला आपण सद्गुरू मानतो, ज्याला आपण श्रीगुरू मानतो म्हणतो, ते खरंच सद्गुरू श्रीगुरू असतात. काही वेशधारी असू शकतात, असं असू शकतं. भौतिक जगात असं असू शकतं.
लाभ जर होणार असेल तर तो सद्गुरूंच्या कृपेमुळे होत नाही. मग कशामुळे होतो? हा साधकाच्या श्रद्धेमुळे होतो. ते समोरचे असो की नसो. भाव बळे आकळे एरवी ना करता. आणि सद्गुरु ज्या ठिकाणावरती गुरुत्व असतं, ज्या ठिकाणावरती गुरुत्व असतं त्या ठिकाणावरती एखाद्या वेळेला श्रद्धा नसू देत, विश्वास नसू देत, भाव नसू देत, तो त्यांचं पूजन अर्चन न करू देत, तरी ते कृपा करू शकतात. त्यांना समोरच्याच्या श्रद्धेची त्यांच्यावर श्रद्धा असली पाहिजे याची काही गरज नाही. त्यांना कृपा करायची इच्छा झाली तर रेड्याची काही श्रद्धा होती का? भिंतीची काही श्रद्धा होती का? चालविली जड भिंती. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध. ही वेगळी गोष्ट आहे की देवाने जर गीतेमध्ये सांगितलं श्रद्धावान लभते ज्ञानम, असली तर चांगली गोष्ट आहे. कशामुळं? ते जरी नसले तरी आपल्याला लाभ होतात. हा एक फायदा. दुसरा फायदा, ज्याच्यावर श्रद्धा आहे तो आहे. दुहेरी फायदा आहे. आपली श्रद्धा पण आहे आणि त्याच्याजवळ गुरुत्व पण आहे. तो सद्गुरू आहे. गुरु म्हणजे गुरुत्व आहे त्याच्याजवळ. गुरुत्व सगळ्यांच्या अंगी असू शकत नाही. सद्गुरु ज्याच्यावरती कृपा करतील त्या लक्षणीय साधकांपैकी एखाद्याच्या अंगी गुरुत्व आहे. तेही सगळ्यांच्या अंगी येत. ठीक आहे. एखाद्या वेळेला आपली श्रद्धा ज्यांच्यावरती असते ती जर का गुरुत्व शक्ती न किंवा गुरुत्व शक्ती त्यांच्यामध्ये असली तर या सगळ्या कार्याची सिद्धी होऊ शकते. पारमार्थिक कार्याची सिद्धी होऊ शकते. म्हणून काय म्हणतात ज्ञानोबा राय, श्री गुरूंचे पाय जै हृदय किंवा सोनी ठाय. एखाद्या भाविकाच्या, कोट्यावधी भाविक आहेत जगामध्ये, त्या कोट्यावधी भाविकांपैकी एखाद्या भाविकाच्या हृदयामध्ये जर का श्री गुरूंच्या चरणाला जर जागा मिळाली, मग काय पाहिजे काम आहे? श्री गुरूंचे चरण त्याच्या हृदयात आहे. पण एवढं भाग्य, एवढं भाग्य सद्गुरूंचे चरणारविंद हृदयात, तो एखादा शोधावा लागला. एक सूर्याच्या प्रकाश, हजारो सूर्याच्या प्रकाशात शोधायला जावं लागत. इतका दुर्मिळ आहे तो. जरी भक्ती करणारा, जरी साधनोपासना करणारा, जरी पारमार्थिक वाटेवरती वाटचाल करणारा असू द्या, पण श्री गुरूंच्या चरणारविंदाला हृदयात जागा आहे का? असं जर होत असेल, म्हणून जय जय शब्दाचा वापर केला. श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ सोने ठाय. जय हृदय घेऊ सोने ठाय. काय? श्री गुरूंचे पाय, श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ सोने ठाय. पुन्हा ज्ञानोबारायांना वाटलं थोडस अवघडच काम आहे. हेच एक काम अवघड आहे. देवाला हृदयात बसवणे, देवाचे चरण हृदयामध्ये ठेवणे, सद्गुरूंना हृदयामध्ये ठेवणे, सद्गुरूंचे चरणारविंद हृदयामध्ये ठेवणे, तर एवढे भाग्य होय उन्मेष असेल. मग सर्व प्रकारचं भाग्य तो साधक, तो भक्त, तो व्यक्ती, तो मनुष्य भाग्यवान आहे. तो भाग्यवान आहे म्हणजे काय आहे? त्याचं प्रारब्ध चांगलं आहे का?
नाही, ते म्हणतात आम्ही त्याच्याबद्दल काही बोलतच नाही. ज्याच्याजवळ सद्गुरूचे चरण राहतात त्याच्याजवळ भाग्याला काय करणार, त्याच्याजवळ भाग्याला काय करणार, त्याच्याजवळ आनंदाला काही कमतरता नाही. ते दुःख सुद्धा सुख देत आहे, तो ताप सुद्धा सुखकारक होतोय, ते बाधक विषय सुद्धा साधक होतात. ते भौतिक जीवनामध्ये ज्यांच्यावरती टीका टिप्पणी द्वेष म्हणून ज्यांचं वर्णन केला आणि जे घटक साधकाला अनावश्यक सांगितले, ज्याचा त्याग करायला सांगितला, ती योगामध्ये सहकारी होत. म्हणून श्री गुरूंचे पाय जय हृदय किवसो निठाय, तर एवढे भाग्य होय, एवढे भाग्य होय मध्ये आपल्याला माग पुढच्या ओव्या पाहाव्या लागतील की एवढं भाग्य म्हणजे केवढं भाग्य. ते भाग्याचं वर्णन केलेलं असतं. किती भाग्यवान आहे, भौतिक दृष्टिकोनातूनही भाग्यवान आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून भाग्यवान. जर श्रीजी की कृपा रही तो, जर महालक्ष्मीची कृपा असली तर, सगळ्या वैष्णवामध्ये महालक्ष्मीची कृपा असते असं काही म्हणता येत नाही. काहीवर नारायणाचीच कृपा असते. सगळं आयुष्य सुदामदेवांचं 18 विश्वधारीकरण केलं आणि म्हातारपणात गाव सोनियाचा दिला. भौतिक जीवन कधी चांगलं झालं, वय निघून गेलं. कानोप महाराजांना तर परवाच्या कथेमध्ये सांगितलं की ते सुदामदेव निघाले, तेच सांगितलं परवाच्या सुदामदेव निघाले. ते महालक्ष्मी ते गाव सोन्याचं पाहिलं, ते सुशिलेला म्हणले, सुशिला ही नऊवार पातळ बितळ नेसून किलो 2 किलोचे अलंकार अंगावरती परिधान करून महाराणी बाहेर आल्या. सुदामदेव तिकडून आले, ते फटके तुटके आपले कपडे लागते. ते म्हणले, सुशिला आता काही जोडी शोभत दिसत नाही बाबा, मी असा फकीर साधू, हे आपल्याला कधी चाललं नाही. आणि तुझं बापरे, राजाची राणी आहे का काय, सुदामा राणी आहे का, एवढं वैभव. आणि मग निघाल. देवाने थांबवलं, देवाने सांगितलं तिथे तर सगळे रस्ते असं का होत. तर एवढे भाग्य होय उन्मेषासी. उन्मेष म्हणजे आनंदच का, तर एवढे भाग्य होय उन्मेषासी. अट काय आहे, श्री गुरूंचे पाय जय हृदय गिरसोनी. दिवसने सापडणे, दिवसने ठेवणे, दिवसने बसणे, अनेक अर्थात दिवस सापडणे ठेवणे. तर एवढे भाग्य होय उन्मेषासी. केवढे भाग्य होय उन्मेषासी. हे 13व्या अध्यायातल्या ओव्या आहे का नाही, ही 13व्या अध्यायातली ओवी. आणि 12व्या अध्यायामध्ये काय आहे, विषय व्याळे मिठी दिलिया नोठी ताटा, ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. विष सुद्धा अमृत होत आहे, बाधक विषय सुद्धा साधक होतात. संसार पाहतो ना, संसार कसा वर्णन केला, तापदायक, दुःखदायक. संसार सोडून परमार्थ करा असं कधी कधी, सोडून परमार्थ केला जातो असं कधी कधी होत. काही काही वेळेला संतांच्या साधूच्या जीवनामध्ये सुद्धा नंतर कळलं सिद्धांत, त्यांनाही कधी कधी नंतर कळले. आधी न करायजोगी गोष्टही करून झाली. त्याग करावा की न करावा
विषय सोडावेत का न सोडावेत? विषय सोडायचे म्हटलं तर सुटतात का? विषय सेवन केले तर ते साधक आहेत का बाधक आहे? बाधक आहे. विषय ओढी बोलिले जीव यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव. हे विषयामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात पै पंखीचा किडा. जसं शरीरावरती एखादी जखम होते त्याच्यामध्ये पू तयार होतो आणि ती पू, ती घाण, त्याच्यामध्ये किडे मजा करतात. तशी विषयी लोक असतात. विषय जीवाचं वर्णन तर फार. मग ज्या विषयी जीवाबद्दल, ज्या विषयांबद्दल एवढं खालच्या स्तरावरती येऊन त्याचं दोष दर्शन करून सांगितलं, त्या विषयाबद्दल तुम्ही असं बोलताय. आज काय बोलताय? विषयाची बाधा त्या साधकाला होत. कोणत्या? ज्याच्यावरती श्री गुरूंच्या कृपेची दृष्टी, गुरुकृपा दृष्टी, गुरुकृपा सद्गुरूंनी कृपा दृष्टीनं पाहिलं तर. विषय व्याळे मिठी दिदलिया मुठी ताठी. ती तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. ते विष समान, विषयाला विषासारखं सांगितलंय. विषय विष आहे. तुकोबारायांचे सुद्धा प्रमाण आहे, सगळ्यांचे प्रमाण आहे, सगळं ग्रंथ भरलेले. असं विष सुद्धा तुमच्या दृष्टीच्या सामर्थ्याने अमृत झालंय. ते बाधक जे होतं ते आमच्यासाठी साधक झालं, ते सहयोगी झालं, ते सहकारी झालं. मग कवना ते ताप पोळी. हे ताप कोणाला पोळतील? त्रिविध ताप परवाच्या अभंगात होतं ना, किंवा दुसऱ्या अभंगात त्रिविध तापाची झाली गोडवण देखील चरण वैष्णवाची. कुणाला पोळतील? ज्याच्यावरती सद्गुरूंची कृपा दृष्टी अजून पडली नाही त्याला सगळंच पडतं, त्याला सगळंच बाधक आहे. त्याला तो स्वतः सुद्धा बाधक आहे. स्वतः बाधक, जगत बाधक, विषय बाधक, संसार बाधक, प्रपंच बाधक, सगळीच बाधा आहे. पण श्रीगुरूंच्या कृपा दृष्टीचा वर्षाव ज्या साधकावरती झाला त्याला कशाचीच बाधा, कशाचीच बाधा. कशाचीच बाधा नाही म्हणजे ज्याची ज्याची बाधा ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितली त्या कशाचीच बाधा. का? का? विष खाल्ल्यानंतर जर मी मरतोय तर ते विष खाल्ल्यानंतर कोणी खाल्लं की तो मेला पाहिजे, आणि विष खाल्लं की जर समोरचा मरतोय तर ते विष मी खाल्लं की मेलो पाहिजे. पण एक मरतोय आणि एक तरतोय, काय कारण आहे? श्री गुरूंची कृपा दृष्टी खाल्ला, शुद्ध करून दिलं, स्वच्छ करून दिलं, निर्मळ करून दिलं, पवित्र करून दिलं. आता ती बाधक नाही. पुष्कळशा वस्तू, पुष्कळशी औषधं, पुष्कळशा गोष्टी अशा असतात की याच्या सोबत जर खाल्ल्या तर बाधा. मला उदाहरण नाही सापडू लागलं, पण अशा पुष्कळ गोष्टी असतात की याच्या सोबत जर का तुम्ही ते खाल्लं तर तुम्हाला त्याची बाधा होणार नाही. ज्या बाधेमुळे तुम्ही ते खाणं सोडलं, तुम्ही याच्या सोबत खाणं, तुम्हाला ते बाधणार नाही. आपण डायरेक्ट खातोय, आपण सरळ खातोय का? आपण मरून कोणी वाली नाही. आपला फार दुर्दर्श होईल. गुरुकृपा दृष्टी तरी कवना ते ताप पोळी. पहिला लाभ सांगितला, विषय व्याळे मिठी दिलिया नुठी ताठी. विषय व्याळ एखाद्या भुजंगाने, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या अजगराने, एखाद्या व्यक्तीला, पशु पक्षाला असा विळखा आला,
किंवा त्या अजगराने एखाद्याला गिळाला, गिळल्यानंतर तो कसं त्याचं पचन करतो. एकदा असे काही प्राणी, एखादा बकरी वगैरे काही असो, मोठ्या माणसाला नाही पकडणार, एवढा मोठा माणूस लहान लेकरात जर का गिळलं, बकरीला जर का त्यांनी गिळलं तर ते काय करतात, ते असं झाड वगैरे चांगलं पाहतात, मग त्याला लोकांना घालतात, नसं कचकटून त्याला त्या स्वतःच्या पोटामध्ये घेतात आणि कटकट त्याला ते मोडून टाकतात, चुरा करून टाकतात, मग पचवतात. विषय व्याळ. जो जीव विषयाच्या व्याळेमध्ये, जो जीव विषयाच्या विळखेमध्ये एवढा घट्ट बांधला गेला, एवढा घट्ट बांधला गेला, सुटूच शकत नाही, सुटूच शकत नाही. पण श्री गुरूंची एक क्षणभर जर का कृपा दृष्टी त्याच्यावर पडली तो विषय निर्विष होतात, बाधा होत नाही. पहिला लाभ वर्णन करताना विषय व्याळे मिठी कुठून सुरुवात झालं, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धी अनवरतानंदे वर्षती. अखंड आनंदाचा वर्षाव ज्यांची दृष्टी करते त्या दृष्टीला मी नमस्कार करतो, त्यांना नमस्कार, त्यांच्या चरणाला नमस्कार आणि त्यांच्या दृष्टीला नमस्कार. हे दृष्टी तू सतत माझ्यावरती वर्षाव आणि सद्गुरूंच्या कृपा दृष्टीचा वर्षाव अनवरत आनंदे वर्षती. अखंड ज्या कृपा दृष्टीतून आनंदाचा वर्षाव होत असतो अशी गुरु कृपा दृष्टी म्हणजे जय जय वो शुद्धे. दृष्टी सगळ्यांची चांगली असते. तुला कसं दिसतं, चांगलं दिसतं, तुला कसं दिसतं, चांगलं दिसतं, बारीक दिसतं का, दूरचं दिसतं का, जवळचं दिसतं का, घरातलं दिसतं का, हा सगळं दिसतं. दृष्टी सगळ्यांची चांगली असते, पण निर्मळच असेल असं काही म्हणता येत नाही. दृष्टी पवित्रच असेल असं काही म्हणता येत नाही. आणि दृष्टीची बाधा होत असते बरं का. दृष्ट लागते ना, दृष्ट लागते ना. कुणाची लागते? आपली आपल्याला लागते का, समोरच्याची आपल्याला लागते ना. कशी लागते? चांगली पण लागते, वाईट पण लागते. दृष्टी आपल्यावर कोणाची पडते हे महत्वाचं आहे. आपल्यावर कोणाची दृष्टी पडते, आपण सतत अखंड आपण कोणाच्या दृष्टीत राहतोय ते महत्वाचं आहे. त्या दृष्टीचा परिणाम होणार आहे. आपल्यावरती सुद्धा खूप परिणाम आहे. जगत आपल्याकडे पाहताय ना, आपण जगाकडे पाहतोय ना. आपली दृष्ट त्यांना लागते, त्यांची दृष्ट आपल्याला लागते. आणि जगासमोर तर आपण किती मिरवतोय, लोकांच्या नजरा आपल्यावरती घेतोय. ठिकाणावर ठेवतील का त्या? आणि म्हणूनच माणसं ठिकाणावर राहतात. कुणाच्याही दृष्टीसमोर मिरवायचं कशासाठी? दुष्ट लावून घेण्यासाठी. पवित्र दृष्टी, गुरु सद्गुरूंची कृपा दृष्टी, भगवंताची कृपा दृष्टी, पवित्र दृष्टी. विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताटी ती तुझी कृपा गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. याचा विस्तार अजून पुन्हा आपण पाहत राहू बरं का. झाला नाही. तुम्हाला वाटेल काहीच बोलले नाही, तेवढं सांगितलं, असं नाही. निर्विष विषता प्याला राजाजीने राणाजीने बेजा पिवत मी राहासी रे पगुर बांध मी राणाची रे. विषाचा अमृत कसं काय होईल? कसं होईल? कसं होईल? होतं म्हणतात. विषया संबंधामध्ये वर्णन केलं तरी कवना ते ताप थोडी. कुणाला ताप होईल?
काय त्या कीर्तनाचं दुसरं चरण? झाली पापा तापा तुटी. संतांचं दर्शन मला झालं, पाप आणि ताप गेले. देव संत सद्गुरू म्हणजे शुद्ध स्वरूपाचे आहेत. त्याच्याबद्दल देवामध्ये काही दोन नाही, पण तरी आपण त्यांच्यामध्ये सुद्धा जो देव देव आहे तो देव, आणि जो सद्गुरू सद्गुरू आहे तो सद्गुरू. शुद्धता, पवित्रता, तिथं शुद्धी अशुद्धीचा विचार नाहीच, शुद्धच आहे. म्हणून ज्यांची दृष्टी एवढी पवित्र, ज्यांची दृष्टी एवढी शुद्ध, त्यांची दृष्टी ज्याच्यावरती पडते. पहिला लाभ वर्णन केला, विषय वेळे मिली दिदिया नोंदी ताट. ती तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. निर्विष होयवर आपण चिंतन करतोय. निर्विष होय ते विषयुक्त, विषतुल्य असू नये. ते कसं काय अमृतासारखं होत आहे? ते त्यांच्या दृष्टीचा परतावा आहे. त्यांची दृष्टी ज्याच्यावरती नसते ते पुण्य सुद्धा पाप होऊ शकतं. त्यांची दृष्टी ज्याच्यावरती नसते ते पुण्य सुद्धा पाप होण्याची शक्यता असते. तो धर्म सुद्धा अधर्म होण्याची शक्यता असते. आणि त्यांची कृपा दृष्टी ज्याच्यावरती असते ते पाप सुद्धा पुण्य होण्याची शक्यता, आता शक्यताही काढून टाका, ते पाप सुद्धा पुण्य होत आहे. तुझी कृपा दृष्टी निर्विष होय. ते निर्विष होयचा विचार पुन्हा थोडा तो मी करा, मी करतो. एकत्र बसून करायचं असलं तर पुढं तरी कवना ते तापू पोळी. असं ज्याच्यावरती कृपा दृष्टीचा गुरु कृपा दृष्टी किंवा गुरु कृपा दृष्टिक्षेप होतो, ज्याच्यावरती गुरु कृपेची किंवा सद्गुरूंच्या कृपेची किंवा सद्गुरूंची दृष्टी. पण दृष्टीला विशेषण काय? कृपा दृष्टी. असं तर संत महात्मे सगळ्या जगाला पाहतात, ते कोणाकडे पाहत नाही. ते कुणाकडे पाहत नाही, ते सगळ्यांकडे पाहतात. पण कृपा दृष्टीनं कोणाकडे पाहतात? त्या क्षणाला, त्या दृष्टी, त्या क्षणभराच्या दृष्टीचं ते महात्म्य आहे. ते तुझी गुरुकृपा दृष्टी निवेश होय तरी कवना ते ताप पोळी. गुरुकृपेची दृष्टी, गुरुकृपा दृष्टी ज्याच्यावरती पडली मग ताप झाली पापा तापा तुटी. कशामुळं? त्यांच्या दर्शनात. तिथं दर्शनाचं महात्म्य, इथं गुरुकृपा दृष्टीचं महात्म्य. कारण आपण त्यांना पाहू तर ते आपल्याला पाहतील. आपण त्यांना पाहू, पुष्कळ प्रेमाने पाहू. आपण त्यांना पाहू, पुष्कळ श्रद्धेनं पाहू. आपण त्यांना पाहू, पुष्कळ भावभक्तीनं पाहू. पण वाट याचीच पाहावी लागणार आहे की ती कधी कृपा दृष्टीनं माझ्याकडे पाहते. वाट याची पाहिजे. आणि त्याच्यासाठी जन्मजन्मी आपल्याला त्यांची सेवा उपासना भावभक्तीनं करायची असते की ती दृष्टी माझ्यावरती कधी पडेल. तरी कवनाती ताप पोळी कैसे निवो शोक जाळी. शोक नाही, देवाला कधी आयुष्यामध्ये शोक, साधू संत सद्गुरूला कधी आयुष्यामध्ये शोक. शोक कशाला म्हणतात? प्राप्त असलेल्या वस्तू व्यक्तीचा विरह ज्या वेळेला होतो त्यावेळेला शोक जर होत असला तर तो अज्ञानी मनुष्य आहे, अज्ञानी जीव आहे. गुरुकृपा दृष्टीचा लाभ झालेलाच नाही त्याला. पहिलं
ती काय गीतेचा श्लोक आहे, प्राप्ताचा अप्राप्ताचा तो शोक करत नाही, अनपेक्षा सुख नाही. बरोबर. न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य संस्कारावर. त्याच्या आधी सुरुवातीच्या अध्यायामध्ये असं आहे, पंडिताची व्याख्या समदर्शनात. आयुष्यामध्ये तोच एक श्लोक माझ्या लक्षात राहत नाही, काय कारण असेल. भगवताच्या व्यासपीठावर तसंच खूप सुरुवातीला दुसऱ्या अध्यायात तो शोक करत नाही. प्राप्त झालेल्या वस्तू ज्या वेळेला अप्राप्त होते त्यावेळेला शोक उपजत नाही त्याच्या अंतःकरणात. चला, तरी कवना ते तापू पोळी. ताप, 3 प्रकारचे ताप. कुणाला ताप पडतील? ज्याच्यावरती गुरुकृपेची दृष्टी, गुरुकृपा दृष्टी, गुरुकृपेची दृष्टी, ते शब्द कृपा दृष्टी, गुरु कृपा दृष्टी ज्याच्यावरती पडली नाही त्याला सगळंच पळतं, त्याला थंड सुद्धा पळतं. गुरुकृपेची दृष्टी ज्याच्यावरती पडली, गुरुकृपा दृष्टी, त्याला पोळणारी वस्तू सुद्धा पडत नाही. म्हणून तरी कवना ते ताप पोळी. तुम्ही सांगा ना, कुणाला मग असं ताप पडल? ज्यांच्यावरती गुरुकृपेचा वर्षाव, दृष्टीचा वर्षाव झाला त्यांना ते ताप पडत नाही. आपण बसतो हाय 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 कर. सामान्य माणसं हाय हाय मध्ये आयुष्य चालतं. ते हाय करणार, होई करणार, हाय करणार. बाकी त्याला वाटत नाही नाही. आणि परमार्थामध्ये जे ह्या उपलब्ध वर्णन केल्या ना, सद्गुण आम्ही आणले पाहिजे, दैवी संपत्ती आणली असली पाहिजे, 26 गुणधर्म पाहिजे, कशाचे पाहिजे? गुरुकृपेची दृष्टी पडली की सगळंच असतं, सगळंच असतं आपोआप. हे सद्गुण काय प्रयत्नाने मिळवायचे असतात का? हे हलकट फलकट सद्गुण आपल्याला अंगी बांधता येईना. हे आध्यात्मिक सद्गुण आपल्या अंगी बांधतील का? नाही बांधणार. महत्व त्यांच्या दर्शनाचं, महत्व त्यांच्या दृष्टीचं, महत्व त्यांच्या चरणांचं, असं 3 ठिकाणावर. तरी कवना ते तापू पोळी. कुणाला ताप पडल? अर्जुनाला शोकच होता ना अगोदर. कशाचा शोक होता त्याला? हे सगळे इष्ट मित्र, सगळे संबंधी, युद्ध होईल, ते आमच्या हाताने त्यांचे मरतील, त्यांच्या हाताने आमचे मरतील. आणि मग किती शोक, मोह. मोह असला की शोक उपजणार. शोक आता नाही होणार. तर भगवंतानी कृपा दृष्टीने पाहिलं ना, तर शोक होणार नाही. याचंही पुन्हा चिंतन करू आपण. तरी कवना ते तापू पोळी. आपण एवढं म्हणून तर मोकळे होऊन गेलो. त्रिविध तापाची झाली बळवळ. झाली का तुझी? झाली का? तुकोबारायांनी असं सांगितलं. ते तुकारामाला आलेला अनुभव त्यांनी सांगितला. तुझं काय आहे? ते सोक्षमोक्ष लावायचं का नाही परमार्थाचा? का चालूच द्यायचा परमार्थ? काही आपल्यालाही तर काही अनुभव त्याचे पाहिजे. अनुभवापर्यंत आपणही गेलो पाहिजे. मग काही काही मंडळी म्हणतात कशाचं काय, कशाचा ताप जातो, कशाचं काय होतं, कशाचं काय होतं, कशाचं काय होतं, पुढं काहीच होत नाही. भजन तर चालतं. भजन व्यर्थ जरी जाणार नाही तरी वाट आपल्याला त्यांच्या कृपेच्या दृष्टीची पाहिजे. हे सगळं कार्य पारमार्थिक जीवनामध्ये, पारमार्थिक मार्गामध्ये ज्या ज्या प्रकारचे लाभ, प्रयत्न आपल्याला करायला सांगितले ते फक्त त्यांची कृपा व्हावी याच्यासाठी सांगितले. बाकी आपल्या करण्याने ती उपलब्धी कधीच कुणाला झाली नाही, होते आणि होणार नाही.
भजनाने फक्त ते प्रसन्न होऊन ती दृष्टीपात करते. मग सगळं ऐकतं घराड आपल्यापाशी येऊन पडेल. ते आध्यात्मिक सद्गुणांचं त्रिविध तापाची झाली बोल ती गेल्या चरण वैष्णवांची, किंवा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. ती आता तिकडे आपण पुन्हा न जाता इथेही पुन्हा तसा त्याचा विचार आहे. तरी कवना ते ताप पोळी. मग कोणाला ताप नाही. बर कैसेनी तू कैसेनी शोक जाळी, त्याला जाळणार नाही शोक. शोकाला जाळलं त्यांनी. कुणी साधकांच्या गुरुप्रेमाने, साधकाच्या गुरुनिष्ठेने, साधकाच्या सेवावृत्तीने, साधकाच्या या सगळ्या गोष्टीनं त्यांची दृष्टी, पंथी, कृपादृष्टी त्या साधकावरती पडल्यामुळं त्या दृष्टीनं हा शोक नाहीसा केला. कैसे निव शोक जाळी, तो शोक त्याला आता जाळणार नाही. म्हणजे शोक जाळतो ना, शोक जाळणार नाही त्याला आता. तो शोकाला सद्गुरूंच्या कृपेच्या दृष्टीनं शोकाला त्यांच्या दृष्टीनं जाळून टाकतो. जरी प्रसाद कल्लोळी पुरे येसी तू. पहा, एवढं वर्णन केलं त्यांच्या दृष्टीचं, आणि पुन्हा थोडस दचकल्यासारखं बिचकल्यासारखं म्हणून पुन्हा अर्धी ओवी ज्ञानोबाराय म्हणतात, जरी प्रसाद कंडोळी पुरे येसी तू. जर तुझा प्रसाद, तुझ्या दृष्टीचा प्रसाद, तुझ्या कृपा दृष्टीचा प्रसाद, हे प्रसाद कंडोळी त्याचं फार वैशिष्ट्य बरं का. जरी प्रसाद कंडोळी पुरे येसी तू. माझ्यावरती कृपा करावी असा जर तुमच्या अंतःकरणामध्ये कारुण्याचा पूर आला, कारुण्याची एखादी लाट माझ्यावरती जर का येऊन पडली, आता झालं बापलं काम, आता झालं काम. आता पारमार्थिक कार्याची सिद्धी झाली. म्हणून जरी प्रसाद कंडोळी पुरे येसी तू. तू कोणाला म्हणतात? सद्गुरूला नाही, हा त्यांच्या कृपा दृष्टीला. म्हणून आरिकारीची भाषा केली, हे कृपा दृष्टी. म्हणजे पुन्हा कोणाच्या पाया पडावं. एका अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी काय मज दिना ते. हो गरुडा, तुझ्या पाया पडतो भाऊ, तुझ्या पाठीवर बसून देवाला फिरवतो मी, इकडे तिकडे नेतो ना तू, माझ्याकडे घेऊन ये ना. त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडावं, हात जोडावे, ज्यांच्यामुळं देव आपला होणार असतो. व्यवहारात पाया पडून नाकी न आलंय. आपल्या कामाची कार्य सिद्ध व्हावं म्हणून आपण हात जोडतो ना. तुम्हाला आम्ही हात जोडतो बरोबर, तुमच्या पाया पडतो, तेवढं करा बाबा. तुमच्याशिवाय होणार नाही, तुमची कृपा असू द्या, कृपा करा आमच्यावरती, मदत करा, सहकार्य करा, असं करावं. पारमार्थिक कार्य सिद्ध होण्यासाठी कुणाला तरी हात जोडावे लागतील, कुणाला तरी पाया पडावं लागेल. गरुडाचे पाय लक्ष्मीचे, दुसरं काय? पाय लक्ष्मीच्या. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज दिना ती उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती. दोन महालक्ष्म्या. हो, एकही नाही, दोन. मग पाया पडा, हरीला आणलं का?
एकट्या चालत हरीला. आता तुम्ही जाणार आहेत ना जेवण बिवणं करून, मग हळद कुंकू देणार ना हरीला. नाही या वर्षी जमलं, पुढच्या वर्षी दोघंही या, दोघंही या. मी घ्या ना तू का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. काकड्याचा अभंग असल्यावर जागे करा ऋषिकेशा. ऋषिकेशाला जाग करा, ऋषिकेशाला जाग करा, ऋषिकेशाला जाग करा. आपल्या शरीरामध्ये सुप्त गुप्त अप्रगट असणारा जे असणारा जो परमात्मा, जे परमतत्व, त्याला जाग करा ना तुम्ही. तरी कवना ते ताप पोळी कैसे निमो शोक जाळी जरी प्रसाद कल्लोळी पुरे येसी तू. आणि मग योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे. अष्टांग योग मार्गाच्या साधकाला ज्या अष्टमहासिद्धी प्राप्त होतात त्या भक्ती मार्गाच्या साधकाला सहजतेने प्राप्त होतात. बोला सहज. म्हणून तू खबर आहे अष्टमहासिद्धी उल्लंघती द्वारे. लागत नाही म्हणून आम्ही त्याचा वापर करत नाही, आम्हाला त्याची गरज नाही म्हणून आम्ही त्याचा वापर करत नाही. आमच्या जवळ देव आहे ना, त्याच्यातच आम्ही पूर्ण संतुष्ट. आम्हाला आता कशाची गरज नाही. आणि आम्हाला दाखवायचं नाही कुणाला, त्याचं काही प्रदर्शन आहे मांडायचं नाही म्हणून नाही गरज नाही. अष्टमहासिद्धी उल्लंघती द्वारे. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे. सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. ज्ञान मार्गामध्ये अहम ब्रह्मास्मी आदी जे महावाक्य आणि शेवटचं अहम ब्रह्मास्मी ते साध्या पोळ्या भक्तांना अध्यात्म ज्ञानांचा अनुभव निपुण होऊन जातो. म्हणतो काय समजलं तू, काय समजलं असं ठाऊक आहे का मी. बरोबर दहाड मी वासुदेव तत्वता. मग सोहम सिद्धीचे लढे पाळसी. आधी अष्टमा सिद्धी बद्दल बोलले, आता सोहम सिद्धीचे लढे पाळसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे. तुझं जे आमच्यावरती प्रेम आहे, तुझा जो आमच्यावरती स्नेह आहे, आणि तो स्नेहाच्या दृष्टीच्या माध्यमातून सेवका तुझे जे स्नेहाळे. सद्गुरूंचा स्नेह कुणाला प्राप्त होतो याला उत्तर आहे फक्त सेवकाला प्राप्त होतो. म्हणून पुन्हा एक शब्द विशेष वापरला ज्ञानोबारायांनी की असा भ्रम होऊ नये की आम्ही सुद्धा सद्गुरूंचे शिष्य आहोत, आमच्यावरती ती दृष्टी पडली पाहिजे. सेवेशिवाय दृष्टी आणि तीही कृपेची विसरून जा. अपेक्षाच ठेवायची नाही. म्हणून योग सुखाचे सोहळे सेवका असं म्हणायचं. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे. कुणाशी बोलताय ज्ञानोबाराय? सद्गुरूंच्या दृष्टीशी बोलताय. दृष्टीचं महात्म्य समजतात. तुमची दृष्टी गुरु महाराजाशी बोलायची वेळ आली तर हे गुरु महाराज, अहो गुरु महाराज, तुमची दृष्टी किती निर्मळ, तुम्ही कसे जय जय होऊ शकते, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही पवित्र आहात, तुम्ही भगवत स्वरूप आहात, तुम्ही भगवंतच आहात. आता तुमची दृष्टी कशी आहे? त्या दृष्टीचं कौतुक करतात, त्या दृष्टीची स्तुती करतात. काय? योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेह. हे गुरु कृपा दृष्टी. सेवका बद्दल, सेवकावर हे दृष्टी
तुझा स्नेह ज्या वेळेला असतो, म्हणजे दृष्टीत स्नेह, आपुलकी, सद्गुरूला आपण आपलं मानतोय, म्हणतोय, आपल्याबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये आदर निर्माण झाला पाहिजे. पाहता आपल्याबद्दल त्या संतांच्या हृदयामध्ये आदर निर्माण झाला पाहिजे, प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे. त्यांच्या दृष्टीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्यांच्या हृदयातला स्नेह येऊन पोहोचला पाहिजे. मग आपली ज्ञानज्योत पेटते. समय तेल टाकताना स्नेह म्हणजे ते असं म्हणतात, स्नेह तेल, हे दिवा लागला, स्नेह आहे त्याच्यात, म्हणजे त्याच्यात ते तेल आहे, तूप आहे. तुमचा माझं पारमार्थिक जीवन अनुभवजन्य त्यावेळेला होत असतं ज्या वेळेला त्यांच्या दृष्टीतला स्नेह आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. ठीक आहे, जास्त नाही. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे, हे सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. त्यांची कृपेची दृष्टी सेवकावरती ज्या वेळेला पडते, ती नुसती कारुण्याची दृष्टी आता पडू लागली असं नाही, त्या कारुण्य दृष्टीतही अजून एक विशेष प्रकारचा घटक संमिश्र आहे, त्याला स्नेह या अक्षराने स्नेह आहे. दृष्टीचं महात्म्य निर्विष होय वगैरे झाली, पापा तापा तुटी, ते दृष्टीचं महात्म्य आहे. पण हे सगळं होतं कशाने? सोहम सिद्धीचे गळे पाळसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. हो, इकडं तर पुन्हा कायच कौतुक ज्ञानोबारायांचं, आधार शक्तीच्या अंकी पाडविसी कौतुकी, हृदय पाश पल्लकी पडिये देसी निजे, असं काहीतरी. अष्टांग योगामध्ये ज्या ज्या उपलब्ध्या होतात त्या त्या सर्व उपलब्ध्या भक्ती मार्गाच्या साधकांना सुद्धा प्राप्त होतात. हेही ज्ञानोबारायांना भक्तीच्या महात्म्याच्या दृष्टिकोनातूनही वर्णन करून सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्यासाठी एवढा अट्टाहास इतर मार्गातले साधक करतात, ते केवळ गुरुदासाला सहजतेनं प्राप्त होणाऱ्या वस्तू आणि गोष्टी आहेत. पण आपल्या करण्याने काही विशेष नाही. आपल्या करण्याचं विशेषाचा विचार ज्यावेळेला आपण करतो, तर आपल्या सेवा कर्मातून त्यांना आपल्याबद्दल आदर, भाव, स्नेह उपजला पाहिजे त्यांच्या अंतःकरणात. अशी आपली सेवा भाव, सेवा वृत्ती असली पाहिजे, असं आपलं भजन असलं पाहिजे. आणि मग जर तसं झालं, पडलीच एखाद्या क्षणाला ती दृष्टी आपल्यावरती, तर पहिले 2 चरणाच्या ओव्या, 2 ओव्यांच्या आणि स्नेहासहित जर का दृष्टी पडली, तर मग योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. मग पुढं प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी, मन पवनाची खेळणी, अद्वै सुखाची बाळलेनी निवविसी तू. कुणाशी बोलतात? तू. दृष्टीची, सद्गुरूंच्या दृष्टीला नमस्कार, सद्गुरूंच्या त्या दृष्टीचं कौतुक, त्यांच्या दृष्टीची स्तुती चालली. 17 स्तन्य देसी. स्तन्य हा शब्द तृप्ती संबंधात वापरला. लेकराची भूक कशी भागेल? आईच्या मांडीवरती किंवा 18 वनस्पतीपैकी एकही वनस्पती ज्या वेळेला बाळ खाऊ शकत नाही, त्यावेळेला आईच्या दुधावरती त्याची वाढ होते. मग 17 स्तन्य देशी.
तृप्ती देतो, तृप्ती करतो. अनाहताचा लरोगासी समाधी बोधे निजविशी बुजावणी. याचा अंतिम भागाकडे या वेळेला या. म्हणजे दृष्टीचा प्रभाव सुरू झाल्यापासून दृष्टीचा शेवट काय होतो तो सहज समाधीमध्ये चालतो. हो, याला विदेह, याला जीवनमुक्त म्हणा, याला विदेही अवस्था म्हणा, याला अवलिय अवस्था म्हणा, याला परमांश वृत्ती म्हणा. आज तो गेला ब्रह्मलीन कायमच. हो, 17वेचे स्तन्यदेशी अनाहताचा लरुभासी समाधी बोधे निजविशी बुजावणी. समाधी बोधामध्ये थोपतो तू निजवतेस. हे गुरुची कृपा दृष्टी तू 17वेचे स्तन्यदेशी अनाहताचा अल्लरू घासी. 17वेचे स्तन्यदेशी अनाहताचा अंगाईनीत कोणतं म्हणते तू? 17वेचे स्तन्यदेशी. म्हणजे माझी तृप्ती होऊन जाते. नंतर मला आता तुला निजवायचं आहे ना, ब्रह्मबोधामध्ये ब्रह्मलीन करायचं आहे ना, शांत करायचं आहे ना. मग तू अनाहताचा अंधरोगासी, मग तू अंगाई त्यावेळेला गाते ना. त्यावेळेला मग समाधी होते. मग ते समाधी बोध, समाधीचा बोध प्राप्त होतो. कायम समाधी अवस्था स्थित असे. स्थिती होती त्या कुणाची? त्या साधकाची. कुणाची? त्या शरीरामध्ये, त्या भाविकाच्या शरीरामध्ये जो जीवात्मा असतो, सद्गुरूंच्या दृष्टीचा परिणाम शरीरापेक्षा शरीरातल्या जीवात्म्यावरती होत असतो. शरीराला काहीच जाणीव नाही. सगळ्या जाणीवेचं मूळ आहे जीवात्मा. त्याला सगळी जाणीव होते. शरीराच्या माध्यमातून त्याला जाणीव होत राहते. शरीराची होणारी जाणीव, शरीराच्या माध्यमातून जीवात्म्याला होणारी जाणीव, सुखाची, दुःखाची, शीताची, उष्णाची, निंदेची, जयाची, पराजयाची, ही निर्द्वंद्व स्थिती कधी येईल हो? प्रयत्न केल्याने येईल का? नाही 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 नाही, प्रयत्न केल्याने येणार नाही. ती यानेच येईल. प्रयत्न करायला पाहिजे. इष्ट प्रयत्न करायला पाहिजे. सद्गुण अंगी बांधण्याचे प्रयत्न केले पाहिजे. पण कितीही प्रयत्न केले तर जेमतेमच कार्य होत. ते भौतिक गुणातच मोजलं जातं, पारमार्थिक गुणात मोजलं जात नाही. ठीक, काय कौतुक केलं. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी, मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेली देववेसी तू 17वेचे सन्निदेशी अनाहताचा अंधरुगासी. समाधी बोधे निजविशी बुजावणी. म्हणून साधका, हे गुरुची कृपा दृष्टी. म्हणून साधका तू मावली. गुरु मावली, गुरु माता, गुरु पिता, गुरु आमची इष्ट देवता, हे सगळं झालं. पण दृष्टीची स्तुती करतात आहे. हे माझ्या सद्गुरूंच्या, हे माझ्या सद्गुरूंची कृपा दृष्टी. साधका तू मावली. आई म्हणतात आहे त्या दृष्टीला. कशामुळं? सगळं कार्याची सिद्धी, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे आई, ती दृष्टी, ती माय मावली साधकाला वाढवते, आध्यात्मिक विकसित करते, आध्यात्मिक विकास. म्हणून साधका तू मावली.
पिके सारस्वत तुझी पाऊली, तुझी पाऊली या कारणी मी सावली न संधी तुझी. ज्ञानेशा, तू माझ्या दृष्टीच्या समोरच का राहा, माझ्या दृष्टीतच का राहण्याचा प्रयत्न करतोय? तू जात का नाही? तू बाजूला का होत नाही? मला काय ठाऊक की कोणत्या क्षणाला माझ्या संबंधामध्ये तुमच्या हृदयामध्ये कारुण्य उदय पावेल, की स्नेहभरित कृपा दृष्टी कोणत्या क्षणाला, त्या क्षणाला जर का मी तुमच्या समोर नसलो तर माझं तर किती मोठं नुकसान होऊन जाईल. म्हणून मी सद्गुरूंच्या कृपा दृष्टीच्या सावलीतून बाजूला जात नाही. मला शहाणं म्हणाल का कोणी मला वेड म्हणाल, पण त्यांच्या दृष्टीत ती सद्गुरूंची दृष्टी, ती त्यांची दृष्टी, दृष्टीचं महात्म्य विशेष करू. म्हणून साधका तू माऊली, म्हणून साधकासाठी तू माय आहे, आई आहे. याचा असाही अर्थ आहे की परमार्थात प्रयत्न जर करायचे, आपल्याला अनुभवापर्यंत जर जायचंच आहे, तर महात्म्य त्यांच्या दृष्टीच आहे. आता काय करावं, कसं करावं, काय न करावं, ती बाजू वेगळी आहे. दृष्टीच आहे. पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणी मी सावली न संधी तुझी. जसं काही दृष्टीशी संवाद करतात, म्हणून ही कृपा दृष्टी, म्हणून हे माझ्या सद्गुरूंच्या कृपा दृष्टी, मी तुझ्या सावलीतून दूर जात नाही. मला माहिती आहे जो काही आध्यात्मिक लाभ होणार आहे ना, हा तुझ्याच कृपेतून होणार आहे. आणि माझी आध्यात्मिक, माझी पारमार्थिक वाढ केवळ तुझ्याच कृपेने होणार आहे. मग तुझ्याच कृपेने जर या कार्याची सिद्धी होणार आहे, तर मी तुझ्या जवळून, तुझ्या सावलीतून का दूर जाऊ? वेळ आहे का? म्हणून या कारणी मी सावली न संधी तुझी. परिणाम पुन्हा 15व्या अध्यायामध्ये, जे ज्ञानासी न जोजवे, हे कार्य त्यांची दृष्टी करू शकते. परमार्थामध्ये बरंच आपल्याला करावं लागतं, पण होतं ते कृपा दृष्टी. म्हणजे हे बरंच करणं त्या दृष्टीसाठी कारणी लागत आहे. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासी न नागवे, ते अगोचर भावे गोठी माझी. एवढे एक सौभाग्य, एवढे एक सौभग, वळचे वाचेचे अंग, गुरु पद पद्म पराग लाहेचे का. 15व्या अध्यायामध्ये असं होतं. 3 अध्यायाचा मागोवा गुरु पद पद्म पराग. गुरु पादांबुज, पद्म पराग पादांबुज. वैशिष्ट्यपूर्ण, अर्थपूर्ण, भावपूर्ण, विशेष. म्हणून श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊन ठाय. पण हे सगळं जे होणार असेल ना, तर ज्याच्या हृदयामध्ये सद्गुरूंचे पाय राहतात, याचा अर्थ अखंड श्रद्धा, अखंड विश्वास, अखंड सेवा, अखंड ध्यान, अखंड नाम, अखंड
सदाचार संपन्न धर्मनिष्ठ जीवन याचा अर्थ वेगवेगळे आणि त्यांचे चरण हृदयात आणि त्यांचे पावलं हृदयामध्ये घेऊन प्रपंच करावा तरी, संसार करावा तरी, परमार्थ करावा तरी, आता हे सगळं एकच आहे. त्यांना सोबत घेऊन, त्यांना सोबत ठेवून, त्यांना हृदयामध्ये ठेवून आपण जे जे करू ना तो सगळाच परमार्थ होतो. पण त्यांना सोडून जर आपण काही करण्याचा प्रयत्न केला तर सगळं पापच पाप होतं. ते धर्माचरण सुद्धा पापाचरण होतं. ते शुभ कर्म सुद्धा अशुभ होतं. म्हणून सद्गुरूंचे चरणारविंदाला, सद्गुरूंना, सद्गुरूंच्या चरणारविंदाला, सद्गुरूंच्या कायम स्वरूपामध्ये आपल्या हृदयामध्ये त्यांचे चरण. दिवसातून सुरुवातीला नवीन नवीन अभ्यास करणारा भक्त असला तर कमीत कमी 3 वेळेला तरी जीवनात दिवसात आठवण करावी, माझ्या हृदयात सद्गुरू आहेत. म्हणजे काय पॉकेट का काय पॉकेटात काय म्हणजे किती आहे ते म्हणले कशाचे नुसते कार्ड आहे 3-4. अर काय का ATM कार्ड हे कार्ड ते कार्ड. अरे रिकाम्या हातानेच फिरतो, काही पिशवी नाही, काही थैली नाही, काही नाही. हो रिकामाच फिरतो ना पण भरून फिरतो ना. रिकामाच फिरतो पण भरून फिरतो. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले हृदयामध्ये सद्गुरू. जो देवाचा भक्त असला तर बसल्यापैकी कोणी जर देवाचा भक्त असला तर त्यांनी देवाचे चरण धरायचे. म्हणजे जो ज्याचा भक्त आहे त्याचे चरण ठेवा. नाही तर तुम्ही म्हणताला आता तिकडे पाहिलं परवा दिवशीचे तिकडे प्रवचन गेलं देवाचे पाय सांगितले, तिकडे आलं तर गुरुचे पाय सांगितले. गुरुपूजन, गुरु महात्म्य ज्याला जो पटला त्याने त्याचे पाय धरा, त्याचेच पाय ठेवा थोडक्यात. आणि ज्याचे पाय ठेवतात तसाच लाभ होतो. त्याच्या सारखा लाभ फक्त देवाच्या चरणाचा, गुरुच्या चरणाचा, संतांच्या चरणाचा, देवाच्या चरण बस. पारमार्थिक लाभ फक्त दोघांच्या चरणाने होतो. बाकीच्याचे पाय काय अख्खे जरी कोंबून ठेवले आपण हृदयामध्ये तरी सगळंच नुकसान होणार असं. असं ठेवतो ना आपण हृदयामध्ये. म्हणून श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसोनी ठाय. तर एवढे भाग्य होय, एवढे भाग्य होय म्हणजे अजून पुष्कळ भाग्य आहे. पुढच्या पौर्णिमा अजून 2-3 राहिल्या, सगळंच भाग्य येत नव्हतं. तर एवढे भाग्य होय हमेशा आनंद 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 पारमार्थिक उपलब्धी. म्हणून नुसतं गात राहायचं नाही, नुसतं ऐकत राहायचं नाही, तर त्याच्यासाठी काहीशे प्रयत्नही आपल्याला करायचे असतात. काय प्रयत्न करायचे असतात, परमार्थात काय प्रयत्न करायचे असतात. जे काही करायचं आहे ना ते निष्पाप वृत्तीनं करावं, सहजतेनं करावं. गर्व, अहंकार, ताठा ते सोडून करावं. त्याने सद्गुरूंची कृपा, त्याने सद्गुरूंची कृपा दृष्टी, त्याने सद्गुरूंचा स्नेह आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि जर तो आपण करू शकलो तर मात्र एवढे भाग्य होऊ उन्मेषासी. जर असं होऊन झालं, जर असं आपल्याला करता आलं आणि आपल्या आयुष्यामध्ये जर तो लाभ आपल्याला जर हस्तगत झाला आपल्या करण्याने, तर समजून घ्यायचं आपण भाग्यवान आहोत. आपल्याला तो दृष्टीचा लाभ प्राप्त झालेला आहे. वैष्णव सदनामध्ये, वैष्णव निवासामध्ये या पौर्णिमेचं गुरुपूजन आपण संपन्न केलेलं आहे. कळसापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे. विषय पूर्ण झालेला नाही. पुढच्या पौर्णिमेला आपण पुन्हा वेगळ्या पद्धतीने त्याचा मागोवा घेणार आहोत. सद्गुरूंचं महात्म्य आलं आहे, संतांचं महात्म्य आलं आहे. पुढे चालून आपल्याला एखाद्या पौर्णिमेला किंवा पुढच्या पौर्णिमेला दर्शन कसं घ्यायचं संतांचं, म्हणजे कृती नाही, इथं कृती काहीच नाही, पण संतांचं दर्शन कसं करता येतं आपल्याला, त्याची कला आपल्याला तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे.
असं संतांना पाहतो आपण, असं दर्शन घेतो म्हणून शंका येते ना, संत दर्शन हे आला, बंधू दर्शन. मग तिथं वाक्य आलेलं आहे, त्या कीर्तनामध्ये वाक्य आलेलं आहे, संत सगळ्या जगाला दिसतात पण ते तरी दिसत नाही. आणि काल ओवी आपण कोणी बोलताना पाहिली आपण, एरवी मी कैसा, देव कुठं अप्रगट असतो का, संत कुठं अप्रगट आहेत का, साधू कुठं अप्रगट आहेत का, सद्गुरूकडे अप्रगट आहेत का. मग प्रगट आहेत ते दिसतात, जे दिसतात ते कोण आहे, दिसत नाही म्हणावं तर जे दिसतात ते कोण आहे. आणि ते जर दिसतात अजून दर्शन राहिलंय असं तुम्ही कसं म्हणताय. म्हणजे दर्शनाच्या पायऱ्या किती आहेत, कोणत्या पायरीवरती कसं दर्शन होत असतं याचा मागोवा भविष्यात घेऊ आपण. आणि एकदा जर का ते आपल्याला सापडलं, ते जर का पकडलं गेलं तर आपल्याला जेवढी त्यांचे स्वरूप आहेत ना तेवढ्या स्वरूपाचं दर्शन घेता येतं. सगुणाचंही घेता येतं, सगुण साकाराचंही घेता येतं, सगुण निराकाराचं घेता येतं, निर्गुण निराकाराचं घेता येतं, द्वैतामध्येही घेता येतं, अद्वैतामध्येही घेता येतं. सगळ्या स्तरावरती त्यांचं जे स्वरूप असेल, सगुणाच्या स्वरूपातही घेता येतं, विश्वाकाराही घेता येतं, विश्वाच्या पलीकडे जे पूर्ण मद पूर्ण मिलम ह्याच्याबद्दल जे हे सगळ्या पायऱ्यावरचं दर्शन घेता येतं. अख्खा पाहता येतो आपल्याला सगळं, कुठं कुठं येतो, कसा कसा येतो, तो इथं कसा असतो, ते तिथं कसा असतो, मग तिथं कसा असतो, मग तिथं कसा असतो, ते सगळं पाहू आपण. आणि मग तसं ते पाहता येतं. तर रामभाऊ नका मला चालता चालता अडचणीमध्ये टाकतो. तो म्हणले देवावर प्रेम कसं करावं, म्हणलं प्रेम कसं करावं, तसं देवाचं दर्शन कसं घ्यावं, गुरुचं सद्गुरूंचं दर्शन कसं घ्यावं. ही कृतीचं महात्म्य नाही. कृतीचं आपल्याला सगळ्यांना माहिती, असं पाया पडावं तसं पाया पडावं, तसं तर कृती काही जास्त माहित नाही. सद्गुरूंना नमस्कार करत असताना साष्टांगच करावा लागतो. पहा ते कृती सुद्धा कुठे माहिती आपल्याला, पण साष्टांग करू नका, जसं करायचं तसं करा. सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करा, सिंहांनी करायचा नसतो, ते पण सांगू. म्हणून वैष्णव सदनामध्ये आज आनंदी आनंद, सद्गुरूंचं आगमन, सद्गुरूंचं पूजन दुसऱ्या वेळेला झालं. याच्या अगोदर 1 वर्ष झालं, यावर्षी पण झालं. आणि वैष्णव सदन, आता वैष्णव मला सगळं मला फार छान वाटतं. वैष्णव राहतो, इथं कोण राहतो, वैष्णव. आम्ही वैष्णव आहोत, आम्ही विष्णुदास आहोत. इसको बोलते गर्व से कहो, स्वाभिमान से कहो. जय गुरुची पाय हृदय घेऊ सोनी ठाय, ते एवढे भाग्य होय. उन्मेषाशी सद्गुरूंनी आपली सेवा स्वीकार केलेली आहे. आगमन झालं, पूजन झालं, कीर्तन भक्ती झाली, शब्दरूपी सेवा झालेली आहे. आता आपण या ठिकाणावरती थांबायला हरकत नाही. कोणतीही ओवी, कोणताही अभंग जेवढा आपण ऐकतो तेवढाच त्याचा अर्थ असतो, असा आयुष्यात कधी समजू नका. पुन्हा पुन्हा ते ओवी, पुन्हा पुन्हा ते अभंग व्यवस्थित समजून घ्यायचे असतात. त्यावेळेला ते पूर्ण सांगितले जाऊ शकत नाही. आता हे पूर्ण चातुर्मास केवढं चालू आहे, एक एक विषय पुढे घेऊ त्या संबंधात. म्हणून सद्गुरूंची आज्ञा म्हणून या ठिकाणावरती आपल्या पूर्ण विराम. सद्गुरुनाथ महाराज